माझ्या भावाचा मला अचानक मेसेज आला की मी 2 दिवसांसाठी बाहेर जातोय. त्यानंतर त्याच्याशी काहीही संपर्क झाला नाही. त्यामुळे आम्ही पॅनिक झालो आणि पोलिसात तक्रार केली, अशी प्रतिक्रिया तानाजी सावंतांचा मोठा भाऊ तानाजी सावंतांचा मोठा मुलगा गिरिराज यानं दिली आहे. आई वडील म्हणून आई वडील ह्या नात्याने कुणाच्याही घरात अशी घटना घडल्याच्या नंतर एक नैतिकता आहे. आई वडील म्हणून ते प्रेशर काय असू शकतं हे तुम्ही सुद्धा मला वाटतं समजू शकता. तसंच प्रचंड मोठं प्रेशर माझ्या पूर्ण घरगुती त्याच्या वाईफवर होतं, आमच्या आई वडिलांवर होतं. आणि त्या ह्याच्यातनं नेमकं हा कधी असं घडत नाही, असं का घडलं हे बाप म्हणून आणि एक आई म्हणून त्यांनी ही काळजी घेतली आणि ह्या सगळ्या वेटीस कुणाला धरलं नाही. सामान्य नागरिक म्हणून आपण काय करतो तो पोलीस प्रशासनाची धाव घेतो. त्या दृष्टी शपथनं आम्ही त्या सगळे प्रयत्न केले आणि सगळ्या पोलिसांनी सुद्धा त्याचा आम्हाला प्रचंड पद्धतीने प्रतिसाद दिला आणि मदत झाली आणि तो सुखरूप आणि व्यवस्थित, त्यात कुठलंही अपहरण वगैरे झालेलं नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम कसा राहिला आहे आपण तो जाणून घेऊया. मित्रांसोबत बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराजकडून चार्टर प्लेनचं बुकिंग करण्यात आलं. विमानाच्या बुकिंगसाठी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेसला 68 लाख मोजण्यात आले. ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपला पत्नीचा आणि वडील तानाजी सावंत यांचा विरोध होता. कुटुंबाचा विरोध झुगारून ऋषिराज बँकॉकसाठी रवाना झाला. पुणे विमानतळावरून चार्टर प्लेननं उड्डाण केलं. विमान रोखण्यासाठी तानाजी सावंतांकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदे फडणवीसांकडून लगेच प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपा आमदार शंकर जगतापांकडे धाव घेतली. शंकर जगतापांमार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाल्यानंतर वेगानं सूत्र हल्ली. सीएमओकडून पुणे पोलीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निरोप पोहोचला. पोलिसांना कार्यवाही करता यावी यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून डीजीसीए कार्यालयाला सूचना देण्यात आल्या. वैमानिकाशी संपर्क होईपर्यंत विमान बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलं होतं. 18 जणांची आसन क्षमता असलेल्या विमानातून फक्त ऋषिराज आणि 2 मित्रांचा प्रवास सुरू होता. दुपारी 4:30 वाजता टेक ऑफ केलेल्या विमानाचं रात्री 8:45 वाजता पुन्हा पुण्यातच लँडिंग झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.